मंत्र 7वा. संगत चुकली तर. आपल्यामध्ये व गरुडामध्ये खूप साम्य आहे. आपला जन्म होतो तेव्हा आपले जीवन हे गरुडासारखेच असते. परंतु संस्कार आणि संगत चुकली तर काय होते? एका मोठ्या वडाच्या झाडावर एक गरुडाचे घरटे असते. त्यात गरुडाची मादी अंडी घालते. त्याच घरट्याखाली जमिनीवर एका कोंबडीने अनेक अंडी दिलेली असतात. गरुडाचे अंडे चुकून त्या कोंबडीच्या अंड्यात पडते. त्यामुळे बाकी अंड्याबरोबरच त्या गरुडाच्या अंड्यालाही कोंबडी जन्म देते. ते गरुडाचे पिल्लू कोंबडीच्या पिल्लाबरोबर वाढायला लागते. कोंबडी त्याला उकिरड्यावरचे दाणे खाण्यासाठी शिकवते. हे गरुडाचे पिल्लू जमिनीवर चोच मारत उड्या मारत मोठे होते. एके दिवशी आकाशात एक गरुड उंच विहार करताना या पिल्लाला दिसतो. त्याचे रुबाबदार उडणे पाहून या पिल्लाला आश्चर्य वाटते. आपणही उंच उडावे वाटते. म्हणून ते त्याच्या आईला म्हणजे कोंबडीला विचारते, तो आकाशात उंच उडणारा रुबाबदार पक्षी कोणता? मलाही त्याच्यासारखे उंच आकाशात उडावे वाटते. त्यावर त्याची आई म्हणते, कोंबडी त्याला म्हणते, बाळा, तो पक्ष्यांचा राजा गरुड आहे. तुला त्याच्यासारखे उंच उडता येणार नाही, कारण आपण कोंबडी आहोत. हे ऐकून गरुडाचे पिल्लू नाराज होते. पण आईने सांगितले म्हणून त्यावर विश्वास ठेवून त्याच्यामध्ये उंच उडण्याची क्षमता असतानाही जन्मभर कोंबडी म्हणून जगते आणि कोंबडी म्हणूनच मरते. कारण त्याला जन्मभर आपण गरुड आहोत हेच समजत नाही. हा सर्व परिणाम संगतीचा आणि संस्काराचा असतो. आपल्या बहुतेकांच्या जीवनात असेच घडते. तुम्ही ज्याच्या संगतीत राहता त्याचप्रमाणे तुम्ही बनता. कारण आपल्या संगतीतील 5 लोकांचे आपण ॲव्हरेज असतो. संगतीतील लोकांचा प्रभाव आपल्यावर पडल्याशिवाय राहत नाही. इंग्रजीत एक जुनी म्हण आहे, शो युअर फ्रेंड्स, आय विल शो युअर फ्युचर. ह्याचा अर्थ तुम्ही मला तुमचे मित्र दाखवा, मी तुम्हाला तुमचे भविष्य दाखवतो. आपल्या संगतीतील लोकांचे विचार कसे आहेत हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही स्वतःलाच 3 प्रश्न विचारा. पहिला, त्याच्या संगतीत तुम्ही सर्वात जास्त कोणत्या विषयावर करता? दुसरा, त्याच्या संगतीत असताना तुम्ही कोणता विचार करता? तिसरा, त्याच्या संगतीत असताना तुम्ही काय करता? आपण जन्मतः गरुड म्हणून जन्माला आलो आहोत, पण कोंबड्यासारख्या विचारांच्या संगतीत राहिल्याने त्याचा प्रभाव पडून आपणही आपली क्षमता विसरून जातो व कोंबडीसारखेच जीवन जगतो. आपण अशा लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे जे स्मार्ट असतील, क्रिएटिव्ह असतील, त्यांचे स्वप्न, त्यांची स्किल, त्यांचे अनुभव खूप मोठे असतील. तुम्हाला जसे बनावे वाटते तशाच लोकांच्या संगतीत तुम्ही राहा. तुम्हाला जर कोणी सांगत असेल की तुम्ही आहेत त्यापेक्षा अधिक स्मार्ट बनूच शकत नाही किंवा तुमच्या ग्रुपमधील सर्वात स्मार्ट तुम्हीच असाल, तर आता वेळ आली आहे संगत बदलण्याची. कदाचित अशा नव्या स्मार्ट लोकांच्यात तुम्ही सर्वात कच्चे राहाल तरी चालेल, कारण तिथेच तुमचा ग्रोथ होईल. तिथेच तुम्ही आणखी स्मार्ट, स्किलफुल, क्रिएटिव्ह बनाल. कदाचित तुम्ही म्हणाल, आमच्या आसपास असे स्मार्ट, क्रिएटिव्ह लोकच नाहीत. तेव्हा तुम्ही अशा यशस्वी लोकांच्या यशोगाथा वाचा. तुमच्या क्षेत्रातील अत्यंत यशस्वी लोकांची पुस्तके वाचा, त्यांचे व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच यशस्वी लोक दिसतील. तुम्ही त्यांच्या विचारांना फॉलो करा. तुम्ही निश्चित आणखी मोठे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वअनुभव आहे. आपले जीवन हे पाण्यासारखे असते. पाणी जर दुधात मिसळले तर त्याचे दूध होते, दारूत मिसळले तर दारू होते, गटारात मिसळले तर त्या शुद्ध पाण्याचे गटारातील घाण पाणी बनते. तुम्ही एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला दगड बांधून हौदात सोडले तर हौदाच्या तळाशी जाईल, पण त्याच लोखंडाच्या तुकड्याला एका लाकडी फळीला बांधले तर ते खवळलेल्या समुद्रात सुद्धा तरंगत राहील. आणि त्याच लोखंडाच्या तुकड्याला परिसाने स्पर्श केला तर लोखंडाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विचार करा, कोण दगड आहे, कोण लाकूड आहे, कोण परीस आहे, कोणामुळे तुमचे भले होणार आहे? यावरून हे सिद्ध होते की माणूस जन्माने नव्हे तर संस्काराने, संगतीने व कर्माने मोठा होतो. तुम्ही गरुड म्हणून जन्माला आलेले आहात, म्हणून गरुडासारखे संस्कार, ट्रेनिंग, संगत, कर्म करा व जीवनात गरुड भराडी घेऊन यशस्वी व्हा.